हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण बनवणार आहोत चटपटीत स्ट्रीट स्टाईल पावभाजी, तीही अगदी सोप्या पद्धतीने. चला तर मग सुरुवात करूया. ह्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊया. आलू, गाजर, गोबी, बीटरूट, टोमॅटो प्युरी, कांदा, मटार, शिमला मिरची, कोथिंबीर, हिरव्या मिरची. सर्वात आधी एका कुकरमध्ये 2 मीडियम साईजचे आलू घालू. आता अर्धी वाटी गाजर, 1 वाटी गोबी, अर्धी वाटी बीटरूट, हे मी कलरसाठी घालते, आणि अर्धी वाटी मटार. इथं मी 1.5 ग्लास पाणी घातले आणि ह्यात मीठ घालून कुकरचं झाकण लावून घेऊया. आता ह्या कुकरला 4 ते 5 शिट्या होऊस तर शिजवून घेऊया. इथं मी अगदी सोप्या पद्धतीने पावभाजी घरच्या घरी कशी बनवायची ते सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. इथं आपले 4 ते 5 शिटे झालेले आहेत. आता ह्या भाज्या एका मॅशरच्या साहाय्याने मॅश करून घ्यायचे आहेत. हे गरम असतानाच मॅश करायचं, म्हणजे लवकर मॅश होतात. इथं मॅश करून झालेलं आहे आपलं. आता पहा, मस्त असं कलर आलं बीटरूटमुळे. आता भाजीसाठी लागणारे मसाले बघून घेऊया. हळद, लाल तिखट, मीठ, धने पावडर, जिरे पावडर, पावभाजी मसाला. आता इथं सर्वात आधी एक कढईमध्ये 4 ते 5 चम्मच तेल टाकून घ्यायचं. तेल चांगलं गरम झालं की ह्यात जिरे घालू. एक मोठ्या साईजचा कांदा बारीक कट करून यात घालून घेऊया. हे चांगलं परतून घेऊया. इथं 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घालू. परत एकदा मिक्स करून घेऊ. इथं अद्रक लसूण पेस्ट घातली आहे. आता इथं एक छोट्या साईजचा शिमला मिरची बारीक कट करून घालून घेऊया. हे ऑप्शनल आहे, घातलं नाही तरी चालेल. हे परतून घेऊया चांगल्या प्रकारे. आता इथं एक मोठ्या साईजचं टोमॅटो प्युरी घालून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे तेल सुटलेले आहे. आता इथं आपण मसाले घालून घेऊया. हे एकदा परतून घेऊ, मग मसाले घालू. अर्धा चम्मच हळद, 1.5 चमचा लाल तिखट, 1 चमचा मीठ चवीनुसार, 1 चमचा धने पावडर,
अर्धा चमचा जिरे पावडर, 1 चमचा पावभाजी मसाला. हे चांगलं मिक्स करून घेऊया. आता इथे ह्या मसाल्यांना तेल सुटलेलं आहे. आता ते मॅश केलेल्या भाज्या यात घालून घेऊया. हे चांगलं मिक्स करून घेऊया. यात कोथिंबीर घालून घेऊ आणि 5 ते 7 मिनिट शिजवून घेऊया. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मार्केटमध्ये आपल्याला ज्या तव्यावर भाजी बनवतात त्याच तव्यावर पाव भाजून देतात, त्यामुळे पावला पण मस्त अशी टेस्ट येते. त्यासाठी आपण पण इथं अशा प्रकारे एका तव्यावर तेल घालून घेऊया. थोडंसं तेल घालू, थोडंसं हळद आणि थोडं लाल तिखट. आणि आता आपण बनवलेली जी भाजी आहे ती पण घालून घेऊया. थोडीच घातलेली आहे. इथं आता आपण थोडी कोथिंबीर घालून घेऊया. आणि 2 पाव घेऊन मधात कट मारून बघा अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे पाव तव्यावर. आणि हे चांगलं भाजून घेऊया पावला सुद्धा. आजच तुम्ही पण घरच्या घरी अशा प्रकारे पावभाजी बनवून बघा. सगळ्यांना नक्कीच आवडेल. आणि नेक्स्ट रेसिपी कोणती बनवायची ही कमेंटमध्ये नक्की कळवा. इथं आपलं पाव भाजून झालेलं आहे. आता हे एका ताटामध्ये गरमागरम पावभाजी सर्व करून घेऊया.